वुमन्स डे. नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. ही आहे माझी मुलगी आणि खूप दिवसापासून तिची इच्छा होती की पप्पा मला व्हिडिओमध्ये यायचं आहे तुमच्यासोबत. तर त्यासाठी तिला मी आज इथे घेऊन आलो आहे आणि आज महिला दिनानिमित्त आपण एक स्पेशल व्हिडिओ बनवत आहोत आणि या व्हिडिओमध्ये ना आपण बऱ्याच काही गोष्टी डिस्कस करणार आहोत. तर चला व्हिडिओला स्टार्ट करूयात. व्हिडिओ सुरू करण्याअगोदर सर्वांना महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आपल्या प्रत्येकाच्याच आयुष्यामध्ये महिलांचं जे स्थान आहे ना ते असाधारण आहे. आपल्या कुठल्या ना कुठल्या गोष्टीमध्ये महिला या असतातच. म्हणजे आपली मुलगी असेल, आपली आई असेल, आपली बहीण असेल, आपली मावशी असेल, आपली काकी असेल, आपल्या आजूबाजूच्या महिला असतील, या सगळ्यांचा कुठे ना कुठे आपल्या आयुष्यामध्ये सहभाग असतो. म्हणजे म्हणतात ना की खारीचा वाटा उचलतात त्या असतात महिला. म्हणजे काहीही घ्यायचं असेल किंवा काही दुकानात जायचं जरी असेल किंवा एखाद्या नातेवाईकाकडे जरी जायचं असेल ना तर आपण जाऊयात का म्हणजे परमिशन म्हणून विचारतात. म्हणजे आपली संस्कृती ही पुरुषप्रधान असली तरीसुद्धा कोणत्या ना कोणत्या गोष्टीमध्ये महिलांचा सहभाग आहेच. आणि मी तर म्हणतो 99% गोष्टींमध्ये महिलाच असतात. कारण की बघा ना, कुठे जायचं आहे, चल जाऊ का, आज आपण इथे जाऊयात का, आज आपण तिथे जाऊयात का, आज आपण ही गोष्ट करूयात का, आज आपण जेवायला काय बनवूयात, इथपर्यंत सगळ्या गोष्टी तिला विचारूनच केल्या जातात. सगळ्याच गोष्टी असतात ज्याच्यामध्ये ती असते. तर अशाच माझ्यासुद्धा काही क्लायंट्स आहेत आणि आज मला आहे ना ह्या व्हिडिओमध्ये त्यांची नावं घ्यावीशी वाटतात. कारण की त्या आहेत ना एक मोटिवेशन आहेत सगळ्यांसाठी. आणि मी का असं म्हणतो आहे हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. त्यांची नावं घेईल आणि थोडक्यात त्यांचं एक इंट्रोडक्शन देईन तुम्हाला. तर सगळ्यात पहिले आहेत कोमल, कोल्हापूरच्या मॅडम आहेत. त्यांचे हजबंड हे मिलिटरीमध्ये आहेत आणि त्या पूर्ण घर सांभाळतात आणि त्यांची इन्व्हेस्टमेंटसुद्धा सांभाळतात, अशी त्या मॅडम आहेत. त्या आहेत वैशाली मॅडम, ज्या जोगेश्वरीला राहतात आणि त्यासुद्धा आहेत ना एखाद्या छोट्याशा सुपर मार्केटमध्ये काम करतात आणि कसंबसं त्यांचं घर ते चालवतात आणि त्याच्यातून पण सेविंग करून त्यांना वाटतं आहे की मी काहीतरी करायला हवं माझ्या मुलींसाठी, म्हणून त्यांनी ती इन्व्हेस्टमेंट केली आहे. त्यानंतर आहेत बिल्किस मॅडम, डॉक्टर आहेत जामखेडमध्ये, एक नामांकित डॉक्टर आहेत. अशी म्हटलं आहे की एक माझा व्हिडिओ बघितला आणि ज्याच्यामध्ये एक महिला इन्व्हेस्टमेंट करायची रिलेटेड आमचं डिस्कशन चालू होतं. तर त्यांना असं वाटलं की यांच्याकडे काही नसतानासुद्धा ह्या इन्व्हेस्टमेंट करण्याचा विचार करतात आणि मी तर डॉक्टर आहे, मी अजूनही सुरुवात केलेली नाही, मला सुरुवात करायची आहे. अशा काही महिला आहेत पूनम मॅडम पुण्याच्या. त्यांच्या भावाने त्यांना सांगितलं, म्हणजे 2-3 बहिणी आहेत त्यांच्या, त्याच्यातल्या एकाचंच मी नाव इथे घेतलं आहे. तिघी बहिणींसाठी जबरदस्ती भावाने सांगितलं की तुम्ही कराच, मला माहिती नाही तुम्ही कराच, आणि त्यांनी ते केलं आहे. त्यानंतर आहेत नैना मॅडम, साताऱ्याच्या, हाऊसवाईफ आहेत. त्यांच्या घरातलं वातावरण असंच आहे की ट्रॅडिशनल इन्व्हेस्टमेंटवरती त्यांचा जास्त फोकस आहे. पण तरीसुद्धा त्या बंधनाला तोडून त्यांना असं वाटतं की नाही, मी ह्या गोष्टीमध्ये सुद्धा रस घ्यायला हवा, इथे सुद्धा मी काहीतरी करून दाखवेन आणि मगच मी माझ्या घरातल्यांना माझा पोर्टफोलिओ वगैरे ह्या सगळ्या गोष्टी डिस्कस करेन, पण मला माझे करायचं आहे. आणि सर खूप भीती वाटते आम्हाला, असं कधी आम्ही अशी काही इन्व्हेस्टमेंट केली नाही आणि तुम्ही तर ऑनलाईन असता आणि मग कसं काय करायचं. तर इथे ऑनलाईन आपण ह्या सगळ्या गोष्टी करतो, म्हणजे आपण डायरेक्टली माझ्या अकाउंटमध्ये पैसे येत नाही किंवा दुसऱ्या कुणाच्या अकाउंटमध्ये जात नाही. डायरेक्टली तुमची इन्व्हेस्टमेंट त्या फंडमध्ये जाते आणि तुमच्या अकाउंटमधनं त्या फंडमध्ये जाते. माझं काम फक्त तुम्हाला चांगल्या फंड्समध्ये इन्व्हेस्टमेंट करून स्टार्ट करून देणं आणि त्याबरोबर मॉनिटरिंग करणं आणि नवीन गोष्टी तुम्हाला सांगून तुमची इन्व्हेस्टमेंट वाढवणं, हा माझा रोल असतो त्यामध्ये. ह्या गोष्टी त्यांना समजावल्यानंतर ते म्हणाले की सर करा, माझी पण सुरू करा. त्यानंतर आहेत बेलकवडे फॅमिली पुण्याची. सर रिक्षा ड्रायव्हर आहेत आणि त्यांची वाईफ घरामध्ये कामं वगैरे करते. पण ते म्हणाले की सर मला तिच्यासाठी ना काहीतरी करायचं आहे, तिचे पैसे असेच की इकडे तिकडे खर्च होतात, तर तुम्ही तिच्यासाठी करा, म्हणजे मी तिला कन्व्हिन्स करतो, तुम्ही एकदा तिच्याशी बोला. आमचं बोलणं झालं आणि नंतर मॅडमना मी कन्व्हिन्स केलं आणि त्यांनी त्यांची 1000 रुपयाची SIP सुरू केली. म्हणजे खूप मोठ्या गोष्टी नाहीत ह्या, म्हणजे 1000 रुपयाने खूप काही मोठा व्हॅल्यू क्रिएशन होणार नाही, पण एक इनिशिएटिव्ह असतो ना की आपण सुरुवात तर कुठून तरी करायला हवी ना. कधीतरी मी 10,000ची करेन, 15,000ची करेन वगैरे ह्या गोष्टी हवेत नको आहेत. प्रॅक्टिकली आपण कधी सुरू करतो आहे हे महत्त्वाचं आहे. मग जर त्यांनी आता सुरू केली आहे तर ठीक आहे ना, 1000ने सुरू केली आहे, पुढे जाऊन त्यांची मुलं आता शिकतात आहेत, ते शिकून मोठी झाल्यानंतर ते याच्यामध्ये ॲडिशनल इन्व्हेस्टमेंट करायला सुरुवात करतील. तर सुरुवात जर केली असेल अगोदरपासून तर ते पुढे कंटिन्यू होईल ना. जे लोक असं म्हणतात ना की 20,000 रुपये पगार आहे, 25,000 रुपये पगार आहे, पण पैसे शिल्लक नाहीत, तर अशा लोकांसाठी हे खूप काही गोष्टी सांगून जातात की हे जी लोकं ज्यांची नावं मी तुम्हाला सांगतो आहे, 1000, 1,500, 2,000 रुपयाची ज्यांची SIP आहे ना, त्यांचं इन्कम काही हजारो रुपयांमध्ये नाही आहे, खूप कमी उत्पन्न आहे, पण तरीसुद्धा त्याच्यातनं काटकसर करून अशा लोकांची इन्व्हेस्टमेंट केलेली आहे. आणि या सगळ्या महिला आहेत
ह्या सगळ्या आहेत ना खूप इन्स्पायरिंग आहेत माझ्यासाठी. यांची जर एक पर्टिक्युलर प्रत्येकाच्या स्टोरीवरती जर किंवा त्यांच्या डिस्कशनवरती आणि त्यांच्या आजूबाजूच्या वातावरणावरती जर मी व्हिडिओ करायचं ठरवलं ना, तर ह्या प्रत्येक व्यक्तीवरती एक एक व्हिडिओ बनवू शकतो. खूपच इन्स्पायरिंग आहे. म्हणजे ही सिलेक्टेड नावं मी तुम्हाला सांगितली, याच्यापेक्षाही जास्त नावं अजून आहेत, पण यांच्या स्टोरीज खूप म्हणजे हार्ट टचिंग आहेत. आज वुमन्स डेच्या निमित्ताने मला असं सांगावंसं वाटतं की आज जर महिला नाही करत आहे, आपली आई नाही करत आहे, आपली बहीण नाही करत आहे किंवा कोणी नाही करत आहे, तर तुम्ही तिच्यासाठी करा. कारण की आपल्या चॅनलवरती जे व्हिडिओज बघतायत ना, त्याच्यामध्ये 80% लोक हे मेल आहेत आणि 20% फिमेल आहेत. मग ही जी 80% जी लोकं आहेत ना, त्यांना जर असं वाटतं की आपल्याला काहीतरी इन्व्हेस्टमेंट करायची ना, तर तुमच्या नावाने न करता तुमच्या वाईफच्या नावाने, तुमच्या बहिणीच्या नावाने, तुमच्या आईच्या नावाने सुरुवात करा. कारण की ती व्यक्ती आयुष्यभर ती स्वतःसाठी काहीही न करता फक्त तुमच्या आणि तुमच्या घरातल्यांसाठी करत असते. तर तिच्यासाठी काहीतरी करणं आपला मी म्हणेल की कर्तव्य आहे आणि आपण ते करायला हवं. कारण की प्रत्येक वेळेस आपण काय विचार करतो की अरे काय करायचं आहे तिच्या नावाने, आपण आपल्या नावाने करू. कारण की काही जर आलं काढायचं असतील किंवा टाकायचं असतील तर तिला काही समजणार नाही. पण हे तिला सांगितल्याशिवाय समजणार नाही ना. तुम्ही तिला सांगायला सुरुवात करा. आणि तुम्ही जेवढी SIP किंवा कुठल्याही प्रकारची इन्व्हेस्टमेंट टिकवू शकणार नाही ना, तेवढी ती जास्त वेळ टिकवे. कारण की समजा एखाद्या महिन्यामध्ये तुमच्याकडे पैसे नाही झाले जमा, तुम्ही SIP नाही भरली, पण ती काय करणार, तिला माहिती आहे की SIP 10 तारखेला आहे. महिलांचं डोकं यामध्ये एकदम शार्प असतं, त्यांना डेट्स वगैरे सगळ्या व्यवस्थित माहिती असतात. आणि जर आपल्याला 10 तारखेला किंवा 15 तारखेला पैसे भरायचे आहेत, तर त्याची सुरुवात किंवा त्याचं प्लॅनिंग ते अगोदरपासून करतात आणि त्यामुळे ती इन्व्हेस्टमेंट लाँग टर्ममध्ये जाते. तर मला प्रत्येक पुरुषाला हे सांगावंसं वाटेल की या वुमन्स डे निमित्त जर तुम्हाला तुमच्या घरातल्या महिलेला काही गिफ्ट द्यायचं असेल ना, तर तिच्या नावाने एकदम छोट्या अमाऊंटची तरी SIP करा. आणि ज्या महिला हा व्हिडिओ बघतायत आणि ज्यांनी अजूनही सुरुवात केली नाही ना, त्या सर्वांनी स्वतःसाठी काहीतरी अमाऊंट सेव्ह करायला सुरुवात करा. आता यामध्ये बऱ्याच महिला अशाही आहेत की ज्या नोकरी करत आहेत आणि पूर्णच्या पूर्ण पगार घरात आणून देतात आहेत. पण मी त्यांनाही सांगेन की तुम्ही जसं बाहेर जाताय, बाहेरच्या जगामध्ये वावरताय, तुम्हाला माहिती आहे बाहेर काय काय गोष्टी चालू आहेत. एवढं सगळं तुम्हाला माहिती असूनसुद्धा जर तुम्ही इन्व्हेस्टमेंट अजून सुरू केली नाही, तर म्हणजे याचा अर्थ तुम्ही कुठेतरी कानाडोळा करताय त्या गोष्टीकडे आणि तुम्हाला माहिती असूनसुद्धा त्याच्याकडे दुर्लक्ष करतायत. तर अशा महिलांनीसुद्धा मिनिमम अमाऊंटची SIP या दिनानिमित्त सुरू करणं गरजेचं आहे. आणि जर तुम्ही सुरुवात केली ना, तर तुमच्या पाठोपाठ तुमच्या घरातले प्रत्येकजण काही ना काही अमाऊंट सेव्ह करायला सुरुवात करेल. म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करण्याचं उद्दिष्ट हे नाही की तुम्हाला लाखो करोडो रुपये मिळतील. म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करण्याचं उद्दिष्ट म्हणजे काहीतरी अमाऊंट तुमची सेव्ह होईल आणि हळूहळू का होईना ती वाढणार आहे. पुढे जाऊन त्याचे काहीतरी चांगला कॉर्पस तयार होणार आहे आणि ते पैसे उद्या तुम्हालाच उपयोगी पडणार आहेत. त्यामुळे सुरुवात करणं गरजेचं आहे. म्हणजे सुरुवातीला तुम्हाला असं वाटेल की 1000 रुपयाच्या SIPने काय होणार आहेत, वर्षभरामध्ये 12,000च जमा होतील. पण जेव्हा तुमच्या अकाउंटला 12,000 असतील ना, तर त्या व्हॅल्यूची खूप किंमत आहे. कारण की तुम्ही एवढे वर्ष कंटिन्युअसली ते करतायत आणि त्यानंतर ती जमा झाली आहे ना, त्याचं एक वेगळं सुख असतं. आणि हे तुम्हाला तेव्हा जाणवेल जेव्हा तुम्ही ती इन्व्हेस्टमेंट लाँग टर्मसाठी घेऊन जाणार तेव्हा. तर हेच होतं मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये. आता जर हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात मित्रांनो अशाच एका इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.